श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे बुधवार, दिनांक आहे 29 जानेवारी आणि आज आलेली आहे मौनी अमावस्या. अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. मौनी अमावस्या ही सर्व अमावस्यांमध्ये महत्त्वाची अमावस्या मानली जाते. मौनी अमावस्येला स्नान करण्याला, दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. पवित्र गंगेमध्ये जर आपण जाऊन स्नान केलं तर सर्व पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते. तसेच या दिवशी दर्पण, पिंडदान आणि दानाला खूप महत्त्व आहे. गरजूंना अन्न, वस्त्र, तीळ आणि तूप दान करणे शुभ असते. मौनी अमावस्येचा दिवस हा श्रद्धा, भक्ती आणि सेवेचा संदेश देतो. या दिवशी ऋषीमुनी मौन पाळतात आणि हा दिवस जो आहे तर तो अत्यंत शांतपणे साजरा करतात. तसेच ज्यांना मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर खूप सारं महत्त्व या मौनी अमावस्येला दिलं जातं. जर तुम्हाला महाकुंभात सहभागी होता आलं नाही तर घरी राहून देखील मौनी अमावस्येचं पुण्य पदरात कसे पाडायचे हे आपण जाणून घेऊया. मौनी अमावस्या म्हणजे शांतपणे देवांची पूजा करण्याची संधी. या तिथीला मौन आणि संयम पाळणे हे स्वर्ग आणि मोक्ष देणारे साधन मानले जाते. शास्त्रात मौनी अमावस्येला मौन पाळण्याचा नियम आहे. जर एखाद्या व्यक्तीला शांत राहणे शक्य नसेल तर त्याने आपले विचार शुद्ध ठेवावे आणि कोणत्याही प्रकारचे वाईट आपल्या मनामध्ये येऊ देऊ नये. आध्यात्मिक प्रगतीसाठी वाणी शुद्ध आणि प्रामाणिक असणे खूप महत्त्वाचे असते. दिवशी उपवास करून देवांच्या उपासनेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शक्य असल्यास या दिवशी गंगा स्नान अवश्य करावे. असं केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि विशेष पुण्य प्राप्त होते. तर पहा, या अमावस्येच्या दिवशी आपल्याला प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला आज संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी असा हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा जर आपण अशा ठिकाणी लावला तर आपले पितृ तृप्त होतील, त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि वर्षभर आर्थिक भरभराट होईल. 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, मौनी अमावस्येला आपण आपल्या पूर्वजांची पूजा करत असतो. यामुळे आपल्या पूर्वजांना स्वातंत्र्य मिळते. तसेच पवित्र गंगेमध्ये स्नान करून दान केल्याने आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो सायंकाळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही. आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी येतात. आपल्या घरामध्ये कधी कधी भरपूर पैसा येतो, परंतु तो घरामध्ये टिकून राहत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो आणि अशा घरामध्ये कधीही सुख, शांती, समृद्धी ही नांदत नाही. घरामध्ये सतत सकाळ संध्याकाळ क्लेश, वाद विवाद यासारख्या गोष्टी घडत असतात. अशा घरामध्ये सतत आजारपण निर्माण होते आणि त्या घरातील मुलांची प्रगती देखील होत नाही. आणि त्याचबरोबर जी काही मोठी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्या मुलांची विवाह जुळत नाही किंवा एखादा मुलगा खूप पदवी धारण केलेला आहे परंतु त्याला योग्य ती नोकरी प्राप्त होत नाही. त्याचबरोबर त्या घरामध्ये कधीही अपत्य प्राप्त होत नाही आणि जरी झाले तरी ते कोणत्या ना कोणत्या कारणातून ते अधू पैदा होते. अशा काही गोष्टी आहेत तर त्या पितृदोषामुळे घडत असतात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी पितरांसाठी हा असा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडीशी गव्हाची कणिक मळायची आहे.
त्यामध्ये थोडं देखील मीठ तुम्हाला घालायचं नाही. त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, जेणेकरून त्या कणकेचा दिवा हा पिवळसर कलरचा होईल. त्याचा तुम्हाला 4 मुखी दिवा तयार करायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये 4 वाती आपण घालू शकतो. चौमुखी दिवा आपण तयार करू शकतो. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तांदूळ घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 वाती घालायच्या आहेत किंवा तुम्ही मीठ न घालता थोडासा भात बनवायचा आहे. त्या भातावरती तुम्ही हा दिवा ठेवला तरी चालेल. जर तुम्हाला तांदळावर ठेवणं शक्य असेल तर तांदळावर ठेवा. भात शिजून ठेवणं शक्य असेल तर भात शिजून त्यावरती ठेवू शकता. त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे. आता तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर जे तेल असेल ते घालायचं आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर मोहरी किंवा मग चिमूटभर तीळ तुम्हाला घालायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्याच्या 4ही वाती तुम्हाला लावायच्या आहेत. त्यानंतर 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आहे, अगरबत्ती घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला हा दिवा 2 अगरबत्त्या आणि जे काही पाणी भरून घेतलेलं आहे ग्लास, तो घेऊन घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला जायचं आहे आणि त्या दक्षिण दिशेला हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. पहा, मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा, पूजा, उपासना करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला असा हा आपल्या पितरांसाठी दिवा जो आहे तर तो दक्षिण दिशेला लावायचा आहे. आपले पूर्वज जे आहेत तर ते मौनी अमावस्येच्या दिवशी पितृलोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्यासाठी आपले जे वंशज आहेत तर ते काही करतायत की नाही ते पाहत असतात. कोण त्यांची सेवा करतो, कोण त्यांची आठवण काढतो. ज्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते, आठवण काढली जाते, स्मरण केलं जातं, अशा घरामध्ये पितृ हे प्रसन्न राहतात आणि ते पितृ आशीर्वाद देखील देत असतात. यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. पितरांचं स्मरण म्हणजे पितरांचं नाव माहीत नसेल तर तुम्ही ओम पितृदेवाय नमः असं म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला क्षमा याचना करायची आहे, म्हणजे तुमचं काही चुकलं असेल तर त्याबद्दल माफी करावी असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर घरातील सर्वांनी नमस्कार करायचा आहे दक्षिण दिशेला आणि त्याचबरोबर पितरांचं नामस्मरण देखील करायचं आहे. हा दिवा जर तुम्ही सायंकाळी लावला तर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील इतकं तेल तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे आणि तो दिवा विझला तर परत तुम्हाला तो लावायचा आहे. रात्रभर हा दिवा तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे, हा दिवा घ्यायचा आहे. तो दिवा, ते तांदूळ तुम्हाला एका झाडाखाली नेऊन टाकायचे आहे. ते पाणी पण आपल्याला तिथून उचलायचं आहे. पाणी तुम्ही इतर कोणत्याही झाडाला घालू शकता, फक्त तुळशीला तुम्हाला घालायचं नाही. तर पहा, जो दिवा आपण मोठ्या झाडाखाली नेऊन टाकला आहे, तांदूळ टाकलेले आहेत, तर ते यासाठी टाकले आहेत की तिथे येणारे पशु पक्षी कीटक असतील तर ते खाऊन घेतील आणि ते जसं जसं ते खाऊन घेतील तसं तसं अशी आपली प्रगती ही होत जाते. त्यामुळे अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते. त्यामुळे या दक्षिण दिशेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. या दिशेला जर आपण दिवा लावला तर आपले पितृ हे प्रसन्न होतात आणि सुखी संसाराचे आशीर्वाद देतात. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.